मनीषी परिभू स्वयंभू यथा तथ्यतोर्थान् विदधात् शाश्वतीभ्यः समभ्यः अंधं तमः प्रवेशन्ति ये अविद्यामुपासते ततो भूय इव ते तमो य उ विद्यायाङ्गतः अन्यदेवाहुर्विद्ययात् अन्यत् आहुरविद्ययात् इति शुश्रूमधीराणां येनस्तद्विचक्षिरे विद्यां च अविद्यां च यस्तद्वेदो भयं सः अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्यायामृतमश्नुते अंधं तमः प्रवेशन्ति ये संभूतिमुपासते ततो भूय इव ते भूत्यायाङ्गतः अन्यदेवाहुर्सम्भवात् आहुरसम्भवात् इति शुश्रूमधीराणां येनस्तद्विचक्षिरे सम्भूतिं च विनाशं च यस्तद्वेदो भयं सः अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्यायामृतमश्नुते अंधं तमः प्रवेशन्ति ये असम्भूतिमुपासते ततो भूय इव ते तमो य उ सम्भूत्यायाङ्गतः हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं तत्त्वं पूषन्न पावृणो ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहमस्मि वायोरनीलम् अमृतम् अथेदं भस्मान्तं शरीरम् ॐ कृतो स्मरा कृतं स्मरा कृतो स्मरा कृतं स्मरा अग्ने नये सुपथाराय अस्मान् विश्वानि देववयुनानि विद्वान् युयोध्यस्मिन् जुहुराणमेनो भूयिष्ठां तेन मुक्तिं विधेम ॐ हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 ओम तत्सत। हरे कृष्णा। तर मध्ये बहुतेक आवाज कट झालेला, बहुतेक माईकचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला. तर काल जे आहे, काल आपण बघितलं, आपण पहिला जो मंत्र आहे ईशावास्यमिदं सर्वं यत् किंचित जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिथा मागृध कस्य स्विद्धनम, हा जो मंत्र आहे हा आपण काल पाहिला होता. ठीक आहे. तर आपण काल हे सुद्धा पाहिलं की आपण काल हे सुद्धा पाहिलं की लिंक कशा जात आहेत. ईशोपनिषद समजण्यासाठी आपल्याला आपण 18 श्लोकांची जी आहे, 18 मंत्रांची लिंक पाहिली. कशा प्रमाणे 6 विभाजन आहेत, होय ना. तर ईशोपनिषदचे 6 विभाजन आहेत. आणि पहिला मंत्र जो आहे, पहिल्या मंत्रापासून दुसरा मंत्र, बरं पहिला मंत्र काय सांगतो? पहिला मंत्र आपण बघितलं की हे सांगतो की हे पूर्ण जे जगत आहे ते ईश्वराचं आहे आणि ज्याचा त्याचा कोटा डिसाइडेड आहे. तर त्यांनी ज्याचा त्याचा कोटा आपण उचलला पाहिजे. आणि जर आपण आपला कोटा उचलला नाही, दुसऱ्याच्या कोट्यामध्ये हात घातला तर काय होईल? तर आपण दोषी ठरू, होय ना. आपण दोषी ठरू, हे आपण बघितलेलं आहे, बरोबर. तर दुसरा मंत्र काय सांगतो? मग दुसऱ्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे कुर्वण्येवेह कर्माणि जिजी विशेष तम समः एवं त्वयि नान्यथेतोस्ति न कर्म लिप्यते नरे. कुर्वण्येवेह कर्माणि, अशा प्रकारे जर पहिल्या मंत्राचं जर कोणी पालन केलं तर त्याची गती काय होईल. आणि तिसऱ्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे असुर या नाम ते लोक, म्हणजे जर पहिल्या मंत्राचं पहिला जो सिद्धांत आहे, याला आपण काल बघितलेलं ईशावास्य सिद्धांत म्हणतात. तर ईशावास्य सिद्धांत जो पालन करणार नाही त्याची गती काय होईल हे तिसऱ्या मंत्रामध्ये सांगितलेले आहे. तर दुसऱ्या मंत्रामध्ये काय सांगितलेलं आहे? तर
कुर्वन्नेवेह कर्माणी, अशा रीतीने जर कोणी कर्म करत असेल, अशा रीतीने जर कोण कर्म करत असेल, ईश्वराला सेंटर ठेवून प्रत्येक आपल्या कार्याच्या मध्ये हे जाणून की नाही, हे जे कार्य आहे, हे जे जगत आहे ते ईश्वराचं आहे आणि मी फक्त एक वर्किंग क्रू आहे, मी फक्त एक लेबर आहे, मी एक कामगार आहे फक्त, अशा प्रकारे जर कोण जगत असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचा दोष लागणार नाही. कारण त्याला माहिती आहे की ईश्वराची ही सगळी प्रॉपर्टी आहे आणि ईश्वराने काही नियम घालून दिलेले आहेत, प्रत्येकाचा कोटा डिसाईड केलेला आहे आणि मी माझ्या कोट्याप्रमाणे वागतोय, होय ना. तर जर प्रत्येक जण आपापल्या कोट्यामध्ये जर हा सिद्धांत पालन करत असेल, ईशावास सिद्धांत, तर त्याला कुठलाही दोष लागणार नाही आणि तो असा हजारो वर्षांपर्यंत असाच जगू शकतो, त्याला कुठलाच दोष लागणार नाही. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की बघा कसं असतं ह्या जगामध्ये ना, ह्या जगामध्ये प्रत्येकावर जबरदस्ती चालू आहे. महाभारतामध्ये एक श्लोक येतो की बरं ठीक आहे, ईश्वराचं जर पूर्ण जग असेल, ईश्वराचं जर सगळं जग असेल, पूर्ण जग असेल, तर आम्हाला कर्म करा म्हणजे काम करायची काय गरज आहे, मग सगळे ईश्वरच करेल ना. तर नाही, आपल्याला जबरदस्ती काम करायला लागतं. ह्या जगामध्ये प्रत्येकावर जबरदस्ती होते, प्रत्येकावर जबरदस्ती चाललेली आहे, बरोबर. तर जबरदस्ती कशी काय आमच्यावर जबरदस्ती कशी काय चाललेली आहे, कोण आमच्यावर जबरदस्ती करणार आहे. तर आपल्याला हे बघितलं पाहिजे, कुणालाही या जगामध्ये म्हातारे व्हायची इच्छा नाही आहे. ज्याला इच्छा आहे त्यांनी कमेंट करून सांगा. कुणालाही या जगामध्ये मरायची इच्छा नाही आहे, कुणालाही या जगामध्ये व्याधी नको आहेत. आणि जन्म तर बघा, तरी सुद्धा कुणालाही इच्छा नसताना सुद्धा मरायला लागतंय, म्हातारं व्हायला लागतंय, व्याधी स्वीकाराव्या लागत आहेत. जर समजा हा माझा कुर्ता आहे, तर माझ्याविषयी जर कुणालाही काही जरी करायचं असेल तर पहिली माझी परमिशन घ्यायला लागेल, बरोबर ना. पहिली माझी परमिशन घ्यायला लागेल, त्याशिवाय माझ्या बाबतीत तुम्ही कुठला निर्णय कसा काही घेऊ शकता. माझ्या बाबतीत जर कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर पहिली माझी परमिशन विचारायला हवी तुम्हाला, बरोबर. मग आता विचार करा, जन्म जो आहे तो किती मोठा निर्णय आहे आपल्याविषयी. तर हा निर्णय घेण्याच्या आधी कुणी आपल्याला विचारलेलं का की तुला जन्म देऊ का, जन्म द्यायचा असेल तर कुठं देऊ, कुणी आपल्याला विचारलेलं का. नाही, कुणी विचारलेलं नव्हतं. आपल्याला हा जन्म जो आहे तो जबरदस्ती देण्यात आलेला आहे. आपल्याला नको आहे जन्म, मग कुणी विचारलंच नव्हतं जन्म देऊ का नाही तुला, देऊ तर कुठं देऊ. तर हा जन्म जबरदस्ती झालेला आहे आपल्यावर. जबरदस्ती झालेला आहे. मृत्यू प्रत्येकाला जबरदस्ती होते, कुणालाही इथे मरायचं नाहीये. मृत्यूच्या वेळेला म्हणतात 40,000 विंचू, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे 40,000 विंचू. 40,000 झाले. 40,000 विंचू चावल्या इतक्या वेदना होतात मरताना, विचार करा. आणि त्यावेळेला त्याचा जीव जातो. तर 40,000 विंचू, मग ही आपल्यावर जबरदस्ती नाही आहे का. तर अच्छा, कोणी विचार करेल की अरे कधीतरी, अरे ज्या वेळेला मरण येईल त्यावेळेला बघूया ना, ज्या वेळेला म्हातारपण येईल त्यावेळेला बघूया, आता तर आम्ही तरुण आहोत. तर नाही, याच्या व्यतिरिक्त सुद्धा 3 प्रकारचे जबरदस्ती चालू आहेत आपल्यावर. आपण त्या दिवशी बघितलं 3 प्रकारचे जबरदस्ती. कुठल्या प्रत्येक क्षणाला आपल्याला दुःख येत असतं. आणि हे 3 प्रकारचे दुःख आहेत. कुठले दुःख आहेत तर
पहिला आहे आध्यात्मिक दुःख पहिलं आहे. आध्यात्मिक दुःख म्हणजे काय, तर शरीर आणि मनापासून होणारे त्रास, जे जबरदस्ती शरीर आणि मनापासून आपल्याला जबरदस्ती केली जाते. आपण किती विचार करतो, नाही माझं मन नियंत्रणामध्ये आलं पाहिजे, पण मन जे आहे, दिल तो बच्चा आहे जी, मन नेहमी पळत राहतं. कुणी जरी विचार केला तर किती आपण विचार केला, किती जरी निश्चयाचा महामेरू जरी असला, स्वतःला आपण म्हणून घेतो ते फक्त शिवाजी महाराज होते, तर निश्चयाचा महामेरू आपण स्वतःला म्हणून घेतो, पण किती आपला निश्चय पक्का असतो तो 31 डिसेंबरला ज्यावेळेला आपण रिझोल्युशन घेतो, 4 दिवस जिम करतो, 4 दिवसानंतर म्हणतो की बास आता काय ठीक आहे जाऊ दे. तर मन आपलं कंट्रोलमध्ये नाही आहे आणि शरीर त्रास देत आहे. शरीर म्हणजे कुणालाही इथं खायची इच्छा नाही आहे, म्हणजे खायची गरज नाही आहे, खायची इच्छा नाही आहे, पण काय करणार, भूक लागते म्हणून खावं लागतंय, बरोबर ना, नाहीतर कोणी खाल्लं असतं नाही. तहान लागतीये, कोणीतरी लावतंय तहान, जबरदस्ती करतंय की पी पाणी पी म्हणून पाणी प्यायला लागतं. जर ही जबरदस्ती झाली नसती तर आपल्याला एवढं मर कस्टमर बनायलाच लागलं नसतं, बरोबर ना. तर ही शरीर त्रास देतं, व्याधी वगैरे त्रास देत आहेत आणि मन सुद्धा त्रास देत आहे. झोपताना शरीर एक वेळ बंद पडेल झोपताना, पण मन झोपेत सुद्धा स्वप्न वगैरे देत राहतं. तर याला म्हणतात आध्यात्मिक दुःख. दुसरं आहे आदि भौतिक दुःख. आदि भौतिक दुःख म्हणजे इतर जीवांपासून होणारा त्रास. इतर जीव म्हणजे कोणी असू शकतं, फक्त मनुष्य नव्हे तर मच्छर असू दे, डुक्कर असू दे, कुत्रा असू दे. कोणाला कुत्रं चावतं, झालं आदि भौतिक दुःख झालं. तुम्ही समजा मच्छरदाणीमध्ये झोपलेला आहात, मच्छरदाणीमध्ये एक छोटंसं जर होल असलं त्यामध्ये, तर एक मच्छर आतमध्ये येतो आणि पूर्ण रात्र तुमची बरबाद करून टाकतो. तुमच्या कानाजवळ येऊन गाणं गुणगुणतो. तर हे झालं आदि भौतिक दुःख. बरं, जे स्टुडंट लोक आहेत त्यांना सुद्धा आदि भौतिक दुःख कशा प्रकारे येतं. त्यांचे जे टीचर्स आहेत, अरे असाइनमेंट पूर्ण करायचे आहे, नाहीतर टीचर जे आहे, जे सर आहेत, असाइनमेंट जर पूर्ण नाही केली मी तर तुम्हाला फेल करेल, हे करेल, ते करेल, माझ्यावर एकट्यावर खुन्नस खातोय तो. तर टीचर्स लोक त्रास देतात, स्टुडंटला टीचर लोक त्रास देतात, टीचर्स लोकांना स्टुडंट लोक त्रास देतात. आई वडिलांचा त्रास आहे मुलांना, आई वडिलांना मुलांचा त्रास आहे, नवऱ्याला बायकोचा त्रास आहे, बायकोला नवऱ्याचा त्रास आहे. तर प्रत्येक जो आहे जी दुसऱ्या जीवांपासून, आपले बॉस आहेत, ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपले बॉस आहेत, आपले मित्र आहेत, आपले शत्रू आहेत, आपले शेजारी आहेत, प्रत्येकाकडनं आपल्याला त्रास होत असतो. तर याला म्हणतात आदि भौतिक दुःख. आणि तिसरं आहे आदि दैविक. आदि दैविक दुःख. आदि दैविक दुःख म्हणजे देवी देवतांपासून होणारे त्रास. देवी देवतांपासून होणारे त्रास म्हणजे जे नॅचरल कॅलॅमिटीज येतात, जे पूर्ण समाजाला आणि पूर्ण देशाला जो त्रास होतो, पूर्ण जगाला जो त्रास होत असतो. म्हणजे समजा भूकंप आला, जास्त पाऊस पडला यावर्षी, किंवा यावर्षी पाऊसच पडला नाही, दुष्काळ पडलेला आहे, तर हे जे सगळे त्रास आहेत याला म्हणतात आदि दैविक दुःख, जे देवी देवतांपासून होतात. तर ह्या सुद्धा जबरदस्ती चाललेले आहेत आपल्याला. तर आपण बघा, महाभारतामध्ये एक श्लोक येतो
की आहार निद्रा भय मैथुनमचे सामान्यम एतत् पशुर्भिर नरानाम धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेन हीन पशुर्भिर समान. तर ह्या चार ज्या गोष्टी आहेत त्या जनावरांमध्ये आणि मनुष्यांमध्ये समान आहेत. कुठल्या कुठल्या चार? आहार म्हणजे खाणे, बरोबर. तर जनावरं सुद्धा खातात, आपणही खातो. जे डुक्कर आहे ते विष्ठा खात असेल, आपण चांगले गुलाबजाम खात असू, पण तो जो आनंद आहे डुकराला विष्ठा खाण्यामध्ये जो आनंद आहे तोच आनंद आणि तेवढ्याच मात्रेमधला जो आनंद आहे तो मनुष्याला गुलाबजामुन खाण्यामध्ये भेटतो. शरीर वेगवेगळे असतील, वस्तू वेगवेगळ्या ग्रहण करण्यात येत असतील, पण जो आनंद आहे, जे सुख आहे ते तेवढंच भेटतं. मग आहार दोघांचाही एकच आहे. निद्रा घेण्यामध्ये जे सुख जनावरांना भेटतं ते आपल्याला पण भेटतं आणि दोघांमध्ये हे समान आहे. भय म्हणजे स्वतःचं संरक्षण करणे. जेवढी त्यांना भीती वाटते आपल्या अस्तित्वाची तेवढी आपल्याला सुद्धा भीती वाटते. त्यांच्याकडे प्रोटेक्शन करण्यासाठी त्यांचे नखं आहेत, खुरं आहेत, शिंग आहेत. आपल्याकडे आपण मिसाईल आहे, बंदुका वगैरे बनवलेल्या आहेत. तर भय. परत आणि लास्टमध्ये मैथून म्हणजे मुलांना जन्म देणे, फॅमिली सांभाळणे. तर जनावरं सुद्धा फॅमिली सांभाळतात आणि आपण सुद्धा फॅमिली सांभाळतो. बरेच वेळेला ज्या वेळेला आपण माझा एक मित्र होता, त्याला मी सांगितलं की अरे काय तू करतोयस, तर ते तो फॅमिली मॅन आहे. तर त्याची चार मुलं आहेत. तर त्याला मी विचारलं की अरे काय, जरा तू विचार कर, पहिल्या मंत्राविषयी विचार कर. भगवंताची सत्ता, भगवंत वगैरे यांची तू पूजा वगैरे करतोस, कधी भक्ती वगैरे कर तू. तर तो म्हणला की हे बघ, मला ह्याच्याविषयी काही, अरे तुला काय म्हणायचं, मी काहीच करत नाही आहे का? अरे माझी मुलं आहेत, माझी पत्नी आहे, माझं कुटुंब आहे, मी त्यांना सांभाळतो, मी कर्म करतोय माझं. तर आपण कर्म मी माझं करतोय म्हणून मला देवाची वगैरे आवश्यकता नाही, मला ह्या सगळ्यात पडायचं नाही, मला टाईमच नाही आहे याच्याविषयी. मी माझ्या 4 मुलांना सांभाळू का, हे सगळे प्रश्न विचारत बसू की देव कोण आहे, मी कोण आहे, इकडं तिकडं काय काय कशाला काय करायचं आहे दुनियादारी. तर ही दुनियादारी नाही, ही स्वतःविषयी विचारणं आहे की मला जबरदस्ती का होतीये. नाहीतर त्याला मी उत्तर दिलं, म्हणले की अरे राजा, तुला 4 मुलं आहेत, कुत्र्याला अजून 2 असतात, 6 पोरं असतात त्याला कुत्र्याला. मग फॅमिली सांभाळण्यामध्ये तुझ्यापेक्षा श्रेष्ठ जो आहे तो कुत्रा आहे, जनावर आहेत, बरोबर ना. जनावरांनी एवढा चांगला तू फॅमिली सांभाळू शकत नाहीस. तू कशासाठी, तेच जर करणार असशील, जी जनावरं करतायत तेच जर तू करणार असशील आणि दुसरं काहीच करणार नसशील, तर मग तू म्हणजे आपणही जनावरच झालो ना. तर मग आहार निद्रा भय मैथून सामान्यम एतत् पशु आणि मनुष्यांमध्ये हे समान आहे. मग काय विशेष काय आहे मनुष्यामध्ये, काय विशेष आहे, तर धर्मो ही तेषाम अधिको विशेषो. धर्मेन हीन एक गोष्ट विशेष आहे, धर्म. तो काय करू शकतो, तो मंत्र एक जो आहे त्याचं अनुसरण करू शकतो, तो त्याच्या जीवनामध्ये लागू करू शकतो. भगवंत कोण आहेत याच्याविषयी विचारणा करू शकतो तो. आणि मला बरं ठीक आहे, जर भगवंत एखादा असेल तर मला ही जबरदस्ती का होतीये, माझ्यावर ही जबरदस्ती माझ्या इच्छेच्या विरुद्ध का होतीये, याच्याविषयी तो विचारणा करू शकतो आणि ही जनावरं करू शकत नाहीत. म्हणून जर कामाच्या बाबतीत जर विचार केला, आपण म्हणतो कर्म आम्ही करतो, आम्ही कर्म करतोच आहे. अरे जर कर्म आपण जर ह्या 4 गोष्टींसाठी करत असू, आहार निद्रा भय मैथून, तर ते जर जनावरं सुद्धा करतायत. एकदा अलेक्झांडर जो आहे तो भारतातल्या सगळ्या साधू संतांना आणि महिलांना वगैरे सगळ्यांना आपल्या याच्यामध्ये सामील करून घेत होता, आपल्या सेनेमध्ये सामील करून घेत होता. तर जंगलातून ज्या वेळेला तो जात होता
त्यावेळेला त्याला एक साधू, थंडीचे दिवस होते आणि साधू असा झोपलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी बघितलं. तर तो त्याजवळ आला, म्हणले असा काय झोपलाय, म्हणलं उठ. तर त्या साधूने, म्हणजे प्रकाश येत होता, त्या साधूने असं बघितलं, कोण आहे बाबा. अरे मला तुम्ही ओळखलं नाहीस, मी सिकंदर, मी अलेक्झांडर आहे, पूर्ण जगावरती राज्य करणार आहे मी, चल माझ्या सेनेमध्ये सामील हो. अच्छा, माझ्या एक प्रश्नाचं उत्तर दे, का, म्हणजे काय सेनेमध्ये सामील झाल्यानंतर काय होणार. म्हणजे मी मगधवर राज्य करेन. बरं, मगधवर राज्य केल्यानंतर काय करणार. मग पूर्ण जे आहे, पूर्ण भारत आणि पूर्ण विश्वाचा मी सम्राट होईन. बरं, सम्राट झाल्यानंतर काय करणार. मग माझा मुलगा आहे, मी माझ्या मुलाला मोठं करेन, त्याला ट्रेनिंग देईन. त्याला ट्रेनिंग दिल्यानंतर काय जाणार, मग हे जे सगळं राज्य आहे मी त्याला देईन. बरं, पूर्ण राज्य जर ज्यावेळेला तू त्याला देशील सांभाळायला, मग पुढं तू काय करणार. मग मी आरामात रिटायर होईन आणि फक्त आराम करेन. मग साधू काय म्हणला, मी इथं बसून काय करतो. तू जर एवढं सगळं करून सुद्धा आरामच करणार असशील, मी काय करतोय, मला कशाला डिस्टर्ब केलास तू. जे तू एवढं करून करणार असशील, मग आपण काय करतोय, आहार निद्रा भय मैथूनच करतोय. स्कूलमध्ये जातो, शिक्षण घेतो, डिग्री प्राप्त करतो, लाखो लाखो रुपये देऊन नोकरी करतो, 12-12 तास, 14-14, 18-18 तास नोकरी करतो, आपलं शरीर गमवतो, पैसा कमवतो, आणि त्या पैशाने काय करतो, आहार निद्रा भय मैथून, या 4च गोष्टी करतो. मग फिरून फिरून तर तिथंच येणार असो आपण, तर आपल्यापेक्षा जनावरं बुद्धिमान नाहीत का. विचार केला पाहिजे आपण. तर ही जी विचार करण्याची शक्ती आहे, ती कुठलं कर्म, ठीक आहे आम्हाला काम तर करायचं, जनावर सुद्धा काम करतायत, आम्ही सुद्धा काम करतोय, कुठलं काम करायचंय, कर्म तर कुठलं करायचंय. तर ईशोपनिषदाच्या 2ऱ्या मंत्रामध्ये प्रभुपाद सांगतात की 3 प्रकारची कर्म असतात. 3 प्रकारची कर्म आहेत. एक आहे कर्म, याला आपण सकर्म किंवा चांगलं कर्म म्हणू, पुण्यकर्म. ठीक आहे, हे आहे कर्म किंवा पुण्यकर्म. ठीक आहे, ह्याच्या आधी आपण हे बघूया की हे 3 कर्म कसे येतात. तर पहिल्या मंत्रामध्ये, मंत्र पहिल्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ईश्वराची सत्ता ओळखा. ठीक आहे, ईश्वराची सत्ता ओळखा. मग अशा प्रकारे जे आहे ते 2 प्रकारचे लोक आहेत. ठीक आहे, 2 प्रकारचे लोक आहेत. एक काम करतात स्वतःसाठी, यांना आपण स्वार्थी म्हणू शकत नाही, स्वार्थीचा अर्थ वेगळा होतो. तर स्वतःसाठी जे काय आहे ती स्वतःची इंद्रिय तृप्ती करतात. काय करतात, स्वतःची जी इंद्रिय आहेत त्यांना तृप्त करतात. आणि दुसरे आहे, स्वतःची इंद्रिय तृप्ती करतात, मंत्र 1 चा सिद्धांत विसरून, भगवंतांना विसरून ते स्वतःसाठी काम करतात, म्हणजे चोर थोडक्यात. आणि दुसरे आहेत, काम करतात पण भगवंतांसाठी, भगवंतांसाठी काम करतात, ईश्वरासाठी काम करतात. आपण इथे ईश्वर, ईशोपनिषदाच्या लँग्वेजमध्ये आपण लिहूया इथे ईश्वर, ईश्वरासाठी काम करतात. आता ह्या जे स्वतःसाठी जे काम करतात त्यांच्यामध्ये 2 विभाग आहेत. ठीक आहे, त्यांच्यामध्ये 2 विभाग आहेत. त्यांच्यामध्ये 2 विभाग कुठले कुठले. एक, ईश्वर म्हणतो की ठीक आहे बाबा, आता तू माझं आधिपत्य मान्य करतच नाहीयेस, तर ठीक आहे, कमीत कमी असं राहा की कुणाला त्रास देऊ नको, कमीत कमी, कळतंय, माझा आधिपत्य स्वीकार करू नको, पण तू कमीत कमी तुझा कोटा उचल, दुसऱ्याच्या कोट्यामध्ये हात घालू नकोस. कळलं. मग ईश्वराला बाजूला ठेवून जे दुसऱ्याला त्रास न देता जे आपण करतो त्याला म्हणतात पुण्यकर्म. ठीक आहे, त्याला म्हणतात कर्म किंवा पुण्यकर्म. ठीक आहे, तर पुण्यकर्म. आणि
ईश्वराला एकदमच विसरून आणि नियम वगैरे न पालन करता जे स्वतःसाठी म्हणजे इंद्रिय तृप्ती, इंद्रिय म्हणजे हे जे 5 इंद्रिय आहेत, प्रत्येक जण हा इंद्रिय तृप्ती करण्याच्या पाठीमागे धावत आहे. इंद्रिय तृप्ती, माझ्या इंद्रियांना मी कसं संतुष्ट करू, प्रत्येक जण हाच विचार करत आहोत. तर नियमांनुसार इंद्रिय तृप्ती केली त्याला म्हणतात पुण्यकर्म, आणि नियमांच्या विरोधात जाऊन शास्त्रांचे नियम न पालन करता जो इंद्रिय तृप्ती करतो त्याला म्हणतात पाप. पुण्य पाप, कळलं? पुण्य आणि पापाची डेफिनेशन. तर कर्म म्हणजे शास्त्रांचे नियम पालन करून इंद्रिय तृप्ती स्वतःसाठी कार्य केले, इंद्रिय तृप्ती केली तर त्याला म्हणतात पुण्यकर्म. आणि शास्त्रांच्या नियमांच्या विरोधात जाऊन जर इंद्रिय तृप्ती केली त्याला म्हणतात पापकर्म किंवा विकर्म म्हणतात. ठीक आहे. तर हे जे सगळे विकर्म म्हणजे पापकर्म, तर हे जे दोन्ही आहेत, ह्या 2 कॅटेगरी आहेत इंद्रिय तृप्ती करणाऱ्या लोकांच्या. तर भगवान म्हणतात की अरे ठीक आहे, कमीत कमी तू इंद्रिय, तसं तर इंद्रिय तृप्ती हीच निषेध आहे, म्हणजे इंद्रिय तृप्ती करायला नकोच आहे आपल्याला. कारण इंद्रिय तृप्तीमुळे काय होतं, ज्या वेळेला इंद्रिय तृप्ती करतो, तर सिंपल तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. जर समजा तुम्हाला चॉईस दिली, कोणाला एखाद्याला चॉईस दिली की तुम्हाला बाबा सोन्याच्या बेड्यांनी बांधणं चांगलं वाटेल का लोखंडाच्या बेड्यांनी बांधणं चांगलं वाटेल, तर जो मूर्ख असेल, म्हणजे ज्याला तेवढी बुद्धी नसेल, तो विचार करेल की अरे नाही, आम्ही सोन्याच्या बेड्यांनी आम्हाला बांधणं पसंत आहे. पण जो बुद्धिमान आहे तो काय विचार करेल, तो विचार करेल की अरे बेड्या तर बेड्याच आहेत, सोन्याच्या असू दे किंवा लोखंडाच्या असू दे, सोन्याच्या असू दे किंवा काटेरी असू दे, बेड्या तर बेड्याच आहेत. मला काय व्हायचं, मला ह्याच्यामध्ये पडायचं नाही बाबा, मला ह्याच्यातून मुक्त व्हायचं आहे. कळलं? तर म्हणून जो बुद्धिमान व्यक्ती विचार करतो की हे जे पुण्य आहे ना, ही सोन्याची बेडी आहे, ही सोन्याची बेडी, आणि जे पाप आहे ती लोखंडाची साधी काटेरी वगैरे अशी बेडी आहे जी तुम्हाला दुःख देणार. तर भरपूर लोक असा विचार करतात की नाही आपण पुण्य करूया, पुण्य दान करूया, हे करूया, ते करूया, पण कुणासाठी दान मी करतोय, त्या व्यक्तीसाठी नव्हे. जर कोणी उपाशी असेल त्याला मी अन्नदान करत असेन तर त्याची भूक मिटवण्यासाठी नव्हे, तर त्याला उपाशी बघून मला त्रास होतोय आणि माझा त्रास कमी करण्यासाठी मी अन्नदान देतोय. म्हणजे शेवटी मी त्याच्यासाठी अन्नदान करत नाहीये, मी माझ्यासाठी अन्नदान करतोय. शेवटी मी माझा विचार केला, माझी इंद्रिय तृप्ती. आणि भगवंत इथं मध्ये आलेच नाहीयेत. अन्न कोणाचं आहे? भगवंतांचं आहे. म्हणून आपण ह्याला म्हणतात पुण्य. ठीक आहे, तू दान केलंस पण स्वतःची इंद्रिय तृप्ती करण्यासाठी, तर तुला चांगलं फळ भेटेल कधी ना कधी तरी. आणि तुला त्याला बघून जर त्रासच होत नसेल, त्या व्यक्तीला बघून तू एकतर भगवंतांचे आधिपत्य मानत नाहीयेस, त्या व्यक्तीची भूक बघून सुद्धा तुला त्रास होत नाहीये, आणि तू फक्त स्वतःच अन्न खातोयस, त्याला काय देतच नाहीयेस, तर याला काय म्हणतात? याला म्हणतात पाप. कारण त्याचा कोटा आता तू मारलेला आहेस. सिंपल. तर लोक म्हणतात की आपण पुण्यकर्म करूया, पुण्यकर्म करूया. तर पुण्य सुद्धा सोन्याची बेडी आहे आणि पाप जी आहे ती लोखंडाची बेडी आहे. मग काय करायला पाहिजे? तर असं आपण कर्म केलं पाहिजे. म्हणून हे जे 2 आहेत ना, या दोघांमध्ये आपण पडलंच नाही पाहिजे. मग काय केलं पाहिजे आपण? तर ईश्वरासाठी नेहमी काम केलं पाहिजे. कळतंय? आपण नेहमी ईश्वरासाठी, जर आपण
ईश्वराला, ईश्वर केंद्रित जे काय आपण करू, मग आपली फॅमिली असू दे, मग आपली मुलं बाळं असू दे, काही आपण समाजसेवा करू, आपण देश सेवा करू, पण जर ईश्वराला आपण ईश्वर केंद्रित जर हे करत असू तर आपल्याला काहीही दोष लागणार नाही. आपण हजारो वर्ष जगू शकतो. तर याला कारण दोष लागण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाही. आपण भगवंतांना केंद्रित हे सगळं करतोय. अकर्म याला म्हणतात अकर्म. अकर्म म्हणजे मुक्तीसाठी केलेले कर्म. मुक्तीसाठी म्हणजे भगवंतांना, जोपर्यंत व्यक्ती भगवंतांना केंद्रित जीवन जगत नाही तोपर्यंत तो अकर्म करू शकत नाही. कळलं? तर हे झालं कर्म, अकर्म आणि विकर्म याचं गणित. कळलं? तर पुढे बघा, एकदा काय झालं, एक राजा असतो. त्याला राज्य सांभाळून खूप टेन्शन येतं. त्याला टेन्शन येतं, म्हणतो की अरे मला या राज्यातून आता म्हणजे मला नको आहे हे राज्य. तर तो त्या गुरूंकडे जातो, म्हणतो की अरे गुरुजी, मला हे राज्य आता मला खूप टेन्शन यायला लागलं, मला हे राज्य नको. तर गुरुजी म्हणतात की असं आहे का, मग तू एक कोणीतरी विश्वासपात्र आहे त्याला तू राज्य देऊन टाक ना. म्हणतो हां, असं जर केलं तर खरंच माझं टेन्शन पण मुक्त होईल मी आणि राज्य पण सांभाळलं जाईल. हो बरोबर आहे. मग असं विश्वासपात्र कोण सापडणार? मग गुरुजी म्हणतात की अरे मलाच ते राज्य दे, हे जे पूर्ण जे राज्य आहे ते मला देऊन टाक. राजा म्हणतो हां, अरे बरोबर आहे गुरुजी, तुमच्यापेक्षा विश्वासपात्र कोण आहे माझ्या आयुष्यामध्ये? पूर्ण जे राज्य आहे ते गुरुजींना देऊन टाकतो. मग गुरुजी म्हणतात, गुरुजी राजाला काय म्हणतात, आता राजा तू माझा शिष्य आहेस ना, तू माझा सेवक आहेस. शिष्य हा गुरूंचा सेवक असतो. मग एक काम कर, जा आणि राज्याचे जे काय कार्यभार बघ, राज्य माझं आहे हे विसरू नकोस. राज्यामध्ये जा आणि जे काय तिथले प्रॉब्लेम्स आहेत, जे काय कार्यभार असेल तो सांभाळ. बरं ठीक आहे गुरुजी, राज्य तुमचं आहे बरं का. जातो आणि तिथं म्हणजे राजगादीवर बसतो आणि गुरुजींच्या प्रतिनिधित्वाखाली तो गुरुजींचा प्रतिनिधी म्हणून तो राज्य सांभाळायला लागतो. 6 महिने जातात, 1 वर्ष जातं, 2 वर्ष जाते, 3 वर्ष जातात. राजा काही येतच नाही गुरुजीपाशी. तर गुरुजी एकदा फिरत राजाकडे जातात, म्हणतात आणि राजाला भेटतात. बोले राजा, बोले तू एवढ्या वर्ष राजा, बोले अरे गुरुजी आपलं तुमचं राज्य मी सांभाळतोय, तुमचं राज्य आहे, मी तुमचा दास आहे, सेवक आहे. म्हणजे अरे इतक्या वर्ष तू, म्हणजे आता 2, 3, 4 वर्ष झाली तू माझ्याकडे परत आलाच नाहीस, तुला राज्याचं काही टेन्शन वगैरे येत नाही आहे का? राजा काय म्हणतो, काय गुरुजी म्हणतं, राज्य माझं थोडीच आहे, राज्य तर तुमचं आहे, मी फक्त इथे बसून सांभाळतोय. जे काय राज्यामध्ये जर लॉस जरी झाला तर तुमचा लॉस होणार आहे आणि जर फायदा जरी झाला तर तुमचा फायदा होणार आहे. मला टेन्शन घ्यायचं काही गरजच नाही आहे. तर ज्या वेळेला ॲक्च्युली आपण हा ईशावास्य सिद्धांत ज्या वेळेला आणि असं केल्याने आता राजा आयुष्यभर तो राज्य सांभाळू शकतो, पण त्याला एकही दोष लागणार नाही. ह्या भावनेने ज्यावेळेला तो राज्य चालवतो. तर हा जो राजा आहे ना, हे आपण लोक आहोत. आणि ते जे गुरुजी आहेत ना, ते म्हणजे भगवंत आहेत. आपण ज्या वेळेला व्यक्ती स्वतः मालक बनण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्याला टेन्शन येतं आणि त्यावेळेला राज्यातला प्रत्येक दोष त्याला लागतो. पण ज्या वेळेला हा आपण विचार करतो की अरे हे राज्य माझं नाहीच, हे तर भगवंतांचं राज्य आहे, ज्या वेळेला व्यक्ती विचार करतो हे जे पूर्ण जे घर आहे, ही माझी पत्नी आहे, मुलं बाळ आहेत, माझा बिझनेस आहे, सगळं हे तर भगवंतांचं आहे, मी फक्त भगवंतांचा एक दास आहे. मग ह्याच्यामध्ये जर लॉस झाला तर मला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण भगवंतांचं आहे ते सांभाळून घेतील. मग भगवंत सुद्धा विचार करतात की अरे ह्यानी तर पूर्ण आता मी मालक आहे या घराचा. मग विचार करा, भगवंत राज्य करतील त्यावेळेला परफेक्ट चालेल का आपण राज्य करू त्यावेळेला परफेक्ट चालेल? तर भगवंतांचं राज्य परफेक्ट चालणार आहे. तर म्हणून आपल्याला
ही जी पूर्ण जी जबाबदारी आहे ही आपण घेतली पाहिजे, पण भगवंतांच्या अंडरमध्ये. कारण बघा, आपण कर्म केल्याशिवाय तर राहणार नाही. आपण बघत होतो की कोणी जर विचार केला असा की भगवंतांचं जर राज्य आहे तर त्यांना सांभाळू दे ना, आपण कशाला मध्ये जायचं नाही. तर आपण कर्म केल्याशिवाय, जीवाचा स्वभाव आहे ॲक्टिव्ह राहणे. तो कधीही बसून म्हणजे बसून कर्म नाही करत असं कधीच होत नाही. तर तो नेहमी भगवंतांचा अंश आहे आणि भगवंतांच्या अंश असल्या कारणाने त्याला कार्य तर करायलाच लागणार. एक तर त्याच्यासाठी स्वतःच्या मेंटेनन्ससाठी कार्य करायला लागेल, नाहीतर भगवंतांसाठी कार्य करायला लागेल. नाही तर तो असा बसू शकत नाही. तुम्ही जर फक्त बसून झोपला जरी तरी तुम्हाला कर्माचं फळ लागेल. का? कारण हे जे शरीर आहे ते झोपण्यासाठी दिलेलं नाहीये. 84 लाख योनी असतात. जर समजा 84 लाख योनी म्हणजे तुम्ही भगवंतांना सोडून जर वेगवेगळी जर कर्म करत असाल तर भगवंत म्हणतात की अरे बाबा, तुला हे शरीर झोपण्यासाठी दिलेलं नाहीये, तुला हे शरीर माझी सत्ता ओळखण्यासाठी दिलेलं आहे. आणि माझी जर सत्ता तू ओळखत नसेल, फक्त जर झोपत असेल, झोपण्यासाठी वेगळं शरीर आहे, घे अस्वलाचं शरीर. कोणी ॲथलीट असतो, धावतोय 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 धावतोय. भगवान म्हणतात अरे राजा, हे धावण्यासाठी शरीर दिलेलं नाहीये, ठीक आहे तू धाव, पण माझी सत्ता ओळखलीस का अजून तू? नाही. मग तुला जर धावायचं असेल तर मग घोड्याचं शरीर आहे ना, तू हे शरीर कशाला वेस्ट केलंस? अशी करत 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 84 लाख प्रकारचे शरीर बनतात. तर आपल्याला जी काय सुखदुःख येतात, ही जी जबरदस्ती का होती आपल्यावर? कारण बघा, ही जी सुखदुःख असतात ही जबरदस्ती आहे आपल्यावर. दुःख सुद्धा जबरदस्तीने येतात न मागता, आणि सुख सुद्धा न मागता येतात. तर ही जी जबरदस्ती ही कशामुळे? कारण आपण 84 लाख योनींमध्ये फसलेलो आहोत. आता आपण जन्म घेतलेला आहे बाबा, म्हणून आपल्याला ही सगळी, कारण या शरीराशी आपण आता कनेक्टेड झालेलो आहोत म्हणून. आणि या शरीराशी कनेक्टेड का झालेलो आहोत? कारण आपण काय केलेलं आहे, हे ईश्वर तयार होतो, याला म्हणतात. तो दोष म्हणजे कर्म आहे आणि परिणाम म्हणजे कर्मफळ आहे. तर हे कर्म, याला म्हणतात कर्मबंधन. काय म्हणतात याला? कर्मबंधन म्हणतात. तर कर्म ज्या वेळेला आपण करतो, कर्मबंधन आपल्याला लागतं, बांधले जातो. म्हणजे तू ह्या शरीराचा योग्य वापर केला नाहीस म्हणून तू आता झोपून राहिलेला आहेस, म्हणून आता तुला अस्वलाचं शरीर भेटणार आहे. ह्याला म्हणतात कर्मबंधन. म्हणजे तू त्या दोषाशी बांधला गेलेला आहेस. आणि कर्मबंधन कशामुळे लागतं? तर कार्य केल्यामुळे, स्वतःसाठी, स्वतःची इंद्रिय तृप्ती केल्यामुळे, भगवंतांसाठी कार्य न केल्यामुळे आणि स्वतःची इंद्रिय तृप्ती केल्यामुळे हे कार्य लागतं. कर्मबंधनाचा दोष लागतो. कर्मबंधन कशासाठी लागतं? स्वतःची इंद्रिय तृप्ती केल्यामुळे. इंद्रिय तृप्ती ज्या वेळेला आपण करतो, स्वतःसाठी कर्म ज्या वेळेला करतो, त्यावेळेला काय होतं? हा कार्य केलेल्याचा कर्मबंधनाचा दोष लागतो. आणि इंद्रिय तृप्ती आपण का करतो? तर मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं, आपण पूर्ण आहोत पण आपण स्वतःला वेगळे समजतोय भगवंतांपासून. मग हे जे भगवंतांविषयी जे अज्ञान आहे त्याच्यामुळे अपूर्णता येते. अपूर्णतेमुळे पूर्णाविषयी अज्ञान, याच्यामुळे इंद्रियतृप्ती करायला लागतो व्यक्ती. पूर्णाविषयी अज्ञान असल्यामुळे इंद्रियतृप्ती करायला लागतो. इंद्रियतृप्ती केल्यामुळे त्याचं कर्म तयार होतं. कर्म केल्याने कर्मफळ तयार होतं आणि कर्मबंधनामध्ये तो अडकतो. कर्मबंधनाने 84 लाख योनी त्याला घ्यायला लागतात आणि सुख आणि दुःख हे फळ त्याला भोगायला लागतं. कळतंय? आणि हे जे आहे, तर बाबा ठीक आहे, भगवंतांपासून आपण आलेलो आहोत,
तर मग का बरं भगवंतांनी हे सगळं दिलं आपल्याला, चॉईसेस का दिली आपल्याला? हां, भगवंत जर स्वतः आपलं अज्ञान का नाही दूर करू शकत? अरे भगवंत तर करू इच्छितात, म्हणून तर आपल्याला ईशोपनिषद दिलेलं आहे, म्हणून तर आपल्याला वेद दिलेले आहेत, म्हणून तर आपल्याला शास्त्रांचे नियम वगैरे आखून दिलेले आहेत. पण आपलीच इच्छा, आपलीच ही ते इच्छा आहे. आपण आपलीच इच्छा नाहीये की भगवंतांविषयी जाणून घ्यावं, आणि म्हणून आपण अज्ञानामध्ये राहतो. भगवंत स्वतः टाकतात, भगवंत विचारतात. म्हणजे भगवंतांनी सगळं, एकतरी मनुष्य शरीर दिलेलं आहे, गुरु दिलेले आहेत, भारतभूमीमध्ये जन्म दिलेला आहे, तुकाराम महाराज, रामदास स्वामी, ज्ञानेश्वर महाराज, हे संत लोक दिलेली आहेत आपलं अज्ञान मिटवण्यासाठी. पण आपणच जात नाही त्यांच्यामध्ये. मग काय होतं? मग इंद्रिय तृप्ती करायला लागतो आपण, कारण दुसरा धंदाच नाही आपल्याकडे, है ना. आपल्याला भगवंतांविषयी माहितीच नाही, मग आपण स्वतःविषयी विचार करणार, एकतर भगवंतांविषयी नाही तर स्वतःविषयी. आणि म्हणून असं कर्मबंधनामध्ये तो व्यक्ती अडकतो. म्हणून ह्या शरीरामध्ये सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे भगवंतांची सत्ता ओळखणे. मी कोण आहे, माझ्यावर ही जबरदस्ती का चाललेली आहे? तर हे जनावरं हा विचार करू शकत नाहीत, आपण हा विचार करू शकतो. आणि म्हणून आपल्याला हा विचार करायलाच पाहिजे, नाहीतर आपण आपला कोटा त्यागतोय. आणि जर आपण हा विचार केला नाही तर कर्मबंधनामध्ये अडकू आणि सुखदुःख येत राहतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला मंत्र 2 जो आहे, कुर्वण नेवे कर्माणि जिजी विशेष तम समा एवं त्वयी नान्यथे तोस्ती न कर्म लिप्यते नरे, हा जो मंत्र आहे हा पूर्ण झालेला आहे. तर मंत्र 1 सांगतो सिद्धांत, दुसरा सांगतो सिद्धांताचं जो पालन करेल तो कितीही वर्ष जगू शकतो, त्याला दोष लागणार नाही. आता मंत्र 3 आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. तर उद्या दासगाव प्रभूंचं भगवद्गीता 3रा चॅप्टर कंटिन्यू करणार ते. तर पुढच्या ह्याच्यामध्ये आपण जो मंत्र एकाचं उल्लंघन करतो त्याची काय गती होते ती आपण बघूया. ठीक आहे. हरे कृष्ण.